नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्यापासून छान असा नाश्ता। त्यासाठी सर्वात आधी मी 2 मिनिट पाण्यात मुरमुरे भिजत घातले, नंतर पूर्णपणे पाणी काढून अशा प्रकारे मुरमुरे काढून घेतले। नंतर बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कांदा आणि कढीपत्ता अशा प्रकारे घ्यायचा। नंतर कढईमध्ये थोडे तेल गरम करायचे, त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी तडतडल्यानंतर शेंगदाणे टाकायचे। थोडे शेंगदाणे झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। नंतर हिरवी मिरची टाकायची। थोडी हिरवी मिरची झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा। छान असा कांदा झाल्यानंतर त्यामध्ये थोडे हळदी पावडर टाकायचे। नंतर बारीक चिरलेले टोमॅटो टाकायचे, व्यवस्थित मिक्स करायचे। नंतर थोडं धनिया पावडर टाकलेला आहे, थोडा गरम मसाला, चवीनुसार मीठ, व्यवस्थित मिक्स करायचे। नंतर त्यामध्ये आपले मुरमुरे टाकून घ्यायचे। 2 मिनिट अशा प्रकारे परतवून घ्यायचे। तयार आहे आपला मुरमुऱ्याचा छान असा नाश्ता। खूप टेस्टी लागते, खूप चविष्ट लागते आणि अगदी 5 मिनिटात तयार होतो हा नाश्ता। तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा आणि आपली रेसिपी आवडली असेल तर शुभांगी रेसिपीला सबस्क्राईब करा।